बातमी आहे शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेची। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेची शिवसंपर्क मोहीम आता सुरू झालेली आहे। विधानसभा संपर्क प्रमुखांना त्यामुळे कामाला लागण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्यात। विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसंपर्क मोहीम राबवण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आहेत। तर संपर्क प्रमुखांना कोणत्या सूचना देण्यात आल्या आपण बघतोय। विधानसभा संपर्क प्रमुखांना दौरे करण्याची सुद्धा सूचना देण्यात आली आहे। पंचायत समितीमध्ये बैठकांचं आयोजन करा असंही सांगण्यात आलंय। बैठकीला स्थानिक विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांची उपस्थिती ही बंधनकारक असेल। तर शाखा प्रमुख, शाखा संघटक, युवा सेना हे शाखांच्या नावांची यादी सुद्धा करण्यावरती त्यांचा भर असेल। गावातील शिवसैनिकांच्या नोंदी ठेवण्याचं सुद्धा काम त्यांच्यावरती सोपवण्यात आलंय। नव्या मतदारांच्या नोंदणीची माहिती सुद्धा ठेवणं आवश्यक आहे। किती गावांमध्ये शाखा नाही याची सुद्धा माहिती ठेवावी लागेल। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वेदांत, उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क प्रमुखांची एक मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्या संदर्भात आता सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। महिन्यात सुद्धा अशा प्रकारची एक बैठक त्यांनी घेतली होती, त्यानंतर नेत्यांची बैठक घेतली आणि आता संपर्क प्रमुखांची त्यांनी बैठक घेतली, ज्यामध्ये विधानसभा वाईज आढावा घेतला जाणार आहे। काही माहिती त्यांच्याकडनं गोळा केली जाणार आहे आणि तो सगळा अहवाल शिवसेना भवन इथे द्यायचा आहे। साधारणपणे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा सगळा अहवाल संपर्क प्रमुखांना सेना भवन मध्ये द्यायचा आहे आणि एकूणच विधानसभा वाईज आपली ताकद कुठे कुठे आहे हे या अहवालातून समोर येणार आहे। त्याशिवाय इच्छुक जे उमेदवार असणार आहेत विविध विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची सुद्धा नावं यामध्ये या अहवालामध्ये असणार आहेत आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक प्रकारे तयारी या निमित्ताने केली जाते आणि तशा प्रकारच्या सूचना या संपर्क प्रमुखांना उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत दिल्यात। अगदी धन्यवाद वेदांत या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।